नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेत असताल आणि स्वामींचं नाम घेत असताल. तर आजचं व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की आज मी तुम्हाला स्वामी सेवा मार्ग कसा आहे, आपण महाराजांची सेवा आपण जर स्वच्छ निर्मळ मनाने केली तर तुम्हाला स्वामी त्याचं फळ नक्कीच देतात. तर आजकाल कसं झालं आहे की आपण भोंदूबाबांच्या फसवेगिरीला बळी पडत आहोत आणि त्यामुळे खूप जास्त लोकांचे नुकसान होत आहे. तर त्याला बळी न पडता जी काही सेवा आहे ती आपण फक्त स्वामी सेवा करा, तुम्हाला कसलीच कमी पडणार नाही. तुम्ही स्वामी सेवेचा मार्ग धरा, तुम्हाला कोणत्याही भोंदूबाबाच्या पाया पडायची कधीच गरज पडणार नाही. त्यामुळे जे काही आहे ते फक्त सेवा आहे आणि आपल्या गुरूंना शरण जा, बाकी कुणाच्याही पाय धरण्याची तुम्हाला कधीच गरज पडणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग कसा आहे ते मी तुम्हाला सांगते. तर भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरता विविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रय हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इसवी सन 1149मध्ये छेलीखेडे पंजाबमधून प्रगट होऊन भगवान श्री दत्तात्रयांनी आगळ्यावेगळ्या बुद्धीला अगम्य लीला असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज अखिल विश्वामध्ये चीन, मलाया, सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. इसवी सन 1378मध्ये पिठापूर आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्रीवल्लभ हे नवीन नामाभिमान धारण करून सुमारे 150 वर्ष अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. अनेक दीर्घ उपासना करून त्यांचे जीवन श्री स्वामी समर्थमय असे घडवले. सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांनी 12 वर्ष हिमालयात खडतर तपश्चर्या केली. 36 वर्ष श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर तीर्थावर अनुष्ठान केले व नाशिक येथे 22 वर्ष उपासना करून सद्गुरू परमपूज्य मोरेदादांसारखा एकमेव शिष्य सेवा मार्गाच्या प्रत्यक्ष संस्थापनार्थ घडविला. या सेवा मार्गात गुरुदक्षा पद्धत नाही, सरळ जगद्गुरू भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनाच गुरुपद दिलेले आहे व प्रत्येक गुरुपौर्णिमेला प्रत्येक सेवेकरी श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक पूजा करून प्रार्थना करून त्यांना गुरुस्थानी मानून वचनबद्ध राहतो. त्यामुळे या मार्गात बुवा बाजीला बिलकुल धाराच नाही व कुणा भाविकाच्या फसवणुकीचीही सुताराम शक्यता नाही. श्री स्वामी समर्थ हा मंत्र गोपनीय नाही. यामुळे या सेवा मार्गाची शुद्धता व निर्मळता साक्षात गंगामाईसारखीच आहे. या सेवा मार्गात समोर येणाऱ्या समस्याग्रस्त व्यक्तीची आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक इत्यादी बाबत पात्रता विचारात घेऊन सोपा व साधा कार्यक्रम शक्यतो घरच्या घरी करण्यासारखा असा दिला जातो. पण प्रखर दोषाचे प्रसंगी काही तीर्थकार कर्मकांडाचे कार्यक्रम दिले जातात. या सेवा मार्गात मातृदेव भव, पितृदेव भव, ज्येष्ठांना मान व आदर, कुलदेवतेची सेवा, परस्त्री माते समान, मांसाहार वर्ज्य, परान्न वर्ज्य, नियमित पितृकर्म, देवाऱ्यातील नित्य नैमित्तिक पूजा, मासिक पाळीचे अशुचिता पालन, उपासनेचे अखंडत्व इत्यादी यमनियमांचे काटेकोर पालन करावे लागते. या सेवा मार्गाचे कार्य सामान्य भविष्य कथनात्मक नसून अति खडतर प्रारब्धावर मात कशी करायची, जन्मस्थ ग्रह कुयोगाचे निवारण, अगर तीव्रता कशी कमी करायची इत्यादी गोष्टींबाबत मार्गदर्शन केले जाते. श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा प्रारब्धावर मात करते, जन्मस्थ कुयोगाचे परिणाम सौम्य करते व विपरीत अवस्थेतही जीवन सुसह्य करण्याची अवस्था प्रदान करते. यासाठी व्यक्तीच्या समस्यांचा विचार करताना त्याच्या घराण्याचे पितृदोष, कुलदेवता कोप, वास्तुदोष, वास्तुरचना, वास्तुवाप, फरदोष, पूजेतील दोष, व्यवसायातील व शेतातील दोष, बाह्यबाधा इत्यादी सर्व बाबींचा विचार करून दुःखाच्या मूळ कारणाचा शोधबोध घेऊन मार्गदर्शन सेवा दिली जाते. यामुळे समस्याग्रस्त व्यक्तीस दिलेली सेवा जर त्या व्यक्तीने मनोभावी व श्रद्धेने केली तर निश्चितच अल्पावधीतच त्यास फलप्राप्ती लाभते. हे अनुभवजन्य सत्य आहे. अतिगंभीर प्रसंगी नाडीवर मंत्र, सुक्ते, पारायणे इत्यादी गोष्टींबाबत या सेवा मार्गात मार्गदर्शन केले जाते. एकदा समस्या निवारण्यासाठी सेवा घेतल्यानंतर ती समस्या सुटल्यानंतरही या सेवेकऱ्याने या सेवा मार्गात नित्य राहावे व श्री स्वामी सेवा व नित्यसेवा घरी देव्हाऱ्यातल्या कुटुंबातील प्रत्येकाने नित्यनियमाने करावी. जवळच्या सेवा केंद्रातील आरत्या, उत्सव इत्यादी गोष्टींना हजर राहून श्री स्वामी कार्यात नित्य संपर्कात राहावे. त्यामुळे भविष्यात येणारे संकट, आपत्ती महाराज नकळत टाळून सेवेकऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे सर्वार्थाने रक्षण करतात. याची अखंड गंभीर जाणीव प्रत्येक सेवेकराने ठेवावी अशी या सेवा मार्गाची अपेक्षा आहे.
या सेवा मार्गाची सेवा केंद्रे मंदिरे नसून संस्कार सेवा केंद्रे आहेत. बालसंस्काराला या सेवा मार्गात फार महत्त्व दिले जाते. एवढेच नव्हे तर बालसंस्कार हे एक सेवा मार्गाचे अंतिम असे ध्येय धोरण आहे. व्यक्तीवर आध्यात्मिक संस्कार करण्याचे झाले तर बाल वयातच होऊ शकतात. ओल्या मातीतूनच मूर्ती घडवली जाते. मोठ्या मुलांवर व्यक्तींवर संस्कार करणे ही अवघड, कष्टाची व विलंबदायक अशी बाब आहे. बालवयात केलेल्या संस्कारांमुळे त्या बालकाचे भावी जीवनच पूर्णपणे बदलून जाते व बालक भावी जीवनात आशावादी, आत्मविश्वासू, अभयवृत्तीचे, परोपकारी, मातृपितृभक्त, सहनशील, संयमी, उद्योगी, कुलभूषण, समाजभूषण, दृढ, श्रद्धावान, जीवनात नित्य यशस्वी अशा व्यक्तिमत्वाचे होतात. या सेवा मार्गात संबंधित वाङ्मय देखील अत्यंत माफक किमतीत पुरवले जातात. तर असा आहे हा स्वामींचा सेवा मार्ग, साधा आणि सरळ सोपा. कोणत्याही बोधूबाबाकडे जाण्याची गरज नाही, कुठेही खेट्या घालण्याची गरज नाही, कुठेही तुम्हाला वाऱ्या करण्याची गरज नाही. फक्त तुम्ही स्वामी सेवा करा, स्वामींना शरण जा आणि स्वामी हेच आपले गुरु मानून तुम्ही त्यांची सेवा करा. अशक्य ही शक्य करतीलच स्वामी आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतील अशी प्रार्थना मी स्वामीचरणी करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ सर्वांना.